1965 ते 1975 हे दशक भारतात अतिशय सनसनाटी होतं. खरं म्हणजे जगभरच अतिशय सनसनाटी होतं. शिवसेनेचा जन्म याच काळातला आहे आणि युवक क्रांती दलाचा जन्म याच काळातला आहे. नक्षलवादी चळवळ याच काळातली आहे. बिटल्सची मुवमेंट पण याच काळातली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजावाजा झालेली चीनमधली सांस्कृतिक क्रांती पण याच दशकातली आहे. 1965 ते 1975 याच काळात स्त्रियांच्या चळवळींनी पण आकार घ्यायला सुरुवात केली. म्हणजे प्रांतिक अस्मिता असो, स्त्री म्हणून अस्मिता असो, तरुण म्हणून अस्मिता असो, सर्व प्रकारच्या अस्मिता एकदम फुलून यायला लागल्या होत्या. आणि कोणत्याही तरुणाला किंवा तरुणीला त्याच्याबद्दल जर आकर्षण वाटलं नसतं, त्याच्यात जर वाहून जावं, झोकून जावं असं वाटलं नसतं तरच आश्चर्य. त्या काळामध्ये अशीच एक वाहून गेलेली व्यक्ती आणि अजूनही वाहत राहणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर नीलम गोरे. तेव्हा त्यांनी जो वसा घेतला असं म्हणूया, तो अजून सोडलेला नाही. म्हणजे त्यांनी वसा घेतलेला सोडला नसला, पक्ष बदलले असले, भूमिका बदलल्या असल्या तरी मूळ ध्येय जे काही त्यांनी त्या वयात स्वीकारलं ते अजून सोडलेलं नाही. अशा या धडाडीच्या म्हटलं तर धडाडीच्या आणि साहसी म्हटलं तर साहसी आणि एका वेगळ्याच अर्थाने कलेच्या विश्वात सुद्धा जाऊन आलेल्या आणि अजूनही जाऊ इच्छिणाऱ्या अशा डॉक्टर नीलम गोरे या प्रथम डॉक्टर झाल्या आणि डॉक्टर होता होताच युवकांच्या चळवळीतही आल्या. नीलम, तुला नक्की MBBS करत असतानाच युवक क्रांती दलाकडे वळावंसं वाढलं. याच्या पाठीमागे एक प्रेरणा मुख्य जी होती ती त्यावेळच्या वातावरणाची होती हे सगळ्या जणांना माहिती आहे. परंतु ते तुला डॉक्टरी की करूनही नंतर करता आलं असतं. युवक क्रांती दलामध्ये मी गेले त्याला मी पोद्दार मेडिकल कॉलेजला BMS करत होते मुंबईमध्ये. आणि पोद्दार मेडिकल कॉलेज हे वरळीला आहे आणि कामगार वसाहत, झोपडपट्टीवासी असे आमचे बरेचसे पेशंट होते. वडील माझे डॉक्टर DS गोरे, दिवाकर गोरे यांनी आणि आईनी लतिकाताईंनी एक संस्कार केला होता की कुठल्याही परिस्थितीत शिक्षण पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर जे काही तुला समाजकार्य करायचे ते कर. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात ज्याला गेले त्याच वेळेला या सगळ्या वेगवेगळ्या आंदोलनं युवक क्रांती दलाची उभी राहिली होती. आणि असं वाटायचं की हुंडाबळी किंवा महिलांचे प्रश्न याबद्दल काम करायचं असेल तर 3 संघटनांचं खूप आकर्षण वाटत होतं. आणि यापैकी कुठल्याही एका संघटनेत जावं असं वाचून वाटायला लागलं होतं. त्याच्यात एक होती दलित पॅन्थर, दुसरी होती मागोवा आणि तिसरी युवक क्रांती दल. त्यापैकी युवक क्रांती दलाचे कार्यकर्त्यांचा जास्त परिचय झाला आणि विशेषतः कॅपिटेशन फीच्या विरोधात जे आंदोलन उभं राहिलं होतं त्या आंदोलनाचे मनावर आकर्षण होतं की जी गरीब विद्यार्थी आहेत त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण न मिळता जर का केवळ श्रीमंत मुलांना ते मिळणार असेल तर ते कितपत योग्य आहे असा प्रश्नही पडायला लागला होता. आणि अशा वेळेलाच युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांशी माझा परिचय वाढत गेला. नाही, पण आता दलित पॅन्थर ही पण 1968 ते 1970 म्हणजे याच दशकातली संघटना आणि तू होतीस ब्राह्मण जन्मानी आणि दलित चळवळ जरी वाढत होती तरी मुख्यतः त्याच्यामध्ये दलित मुलं मुली होते. त्याच्यामध्ये ब्राह्मण मुलांचा सहभाग फारसा नसे. तुला त्यांच्याबद्दल वाटू लागलेलं आकर्षण हे पुढे पुढे प्रत्यक्ष तुला भारतीय रिपब्लिकन पक्षात घेऊन गेलं. तर ही दलितांबद्दलची भावना ब्राह्मण घरात असूनही कशी काय तुला? एक तर ज्या प्रकारचं मी वास्तव पाहिलं, पहिल्यांदा युवक क्रांती दलाच्या का छोट्या बैठकीसाठी मी राशीनला गेले होते नगर जिल्ह्यामध्ये आणि दुष्काळी परिस्थिती होती आणि त्यांनी आम्हाला तिथे आंबेडकर जयंतीसाठी म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी बोलावलं होतं. आणि त्यावेळेला अगदी घरामध्ये पीठ नसताना सुद्धा ज्या प्रेमाने कुठल्याही जातीच्या व्यक्तीला स्वीकारण्याचं मनाचं मोठेपण मला स्थानिक पातळीवरती दलित चळवळीमध्ये दिसलं. हा एक भावनेचा भाग होता. पण त्याच्याच बरोबर आम्ही असं सातत्याने मानत होतो की ज्यांना ज्यांना विकासाची संधी नाकारली गेलेली आहे त्याच्यामध्ये स्त्रिया आहेत, दलित आहेत आणि जे जे गरीब आहेत किंवा थोडक्यात सांगायचं तर ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याचा कुठलाही वारसा आलेला नाही आहे अशा प्रकारच्या घटकांमधली स्त्री म्हणून आम्हाला आकर्षण होतं. रिपब्लिकन पक्षाकडे घेऊन गेलं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना मात्र त्या काळामध्ये किमान त्यांना कृतज्ञता व्यक्त करणं किंवा अभिवादन व्यक्त करणं, तर हे फक्त त्या जातीत जन्मलेले लोक आहेत त्यांचाच तो अधिकार, हे आम्हाला योग्य वाटत नव्हतं. आणि म्हणून युक्रांचं काम करत असताना देखील आम्ही त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यावरून होणारी विषमता किंवा दलित शिष्यवृत्ती वाढीचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांच्यावरती आम्ही काम करत होतो.
मला आठवते की धाकलीला ज्यावेळेला गवई बंधूंचे डोळे काढण्यात आले आणि त्या मुलीला तिथल्या गावातल्या श्रीमंत लोकांपासून अत्याचार होऊन ती मुलगी दिवस तिला राहिले होते आणि भाऊ जाब विचारायला गेल्यावरती त्यांचे डोळे काढण्यामध्ये आले. तर त्यावेळेला युवक क्रांती दलामध्ये या प्रश्नाची चर्चा झाली होती की महिलांच्या अत्याचाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या स्त्री कार्यकर्त्या या फक्त हुंडाबळीच्या प्रश्नावर बोलणार की या मुद्द्यावरही बोलणार. आणि आमची भूमिका व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने आमच्यावर जो संस्कार होत होता त्यामधून निदान माणसाचं माणसाशी नातं हे जाती धर्माच्या पलीकडचे असावं आणि स्वतःच्या प्रश्नावर संघर्ष जरूर होऊ शकतो, परंतु रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना सुद्धा त्यातल्या त्या स्त्री ही सुद्धा दलितातली दलित दारूमुळे किंवा कौटुंबिक मारहाणामुळे किंवा बलात्काराची बळी होणारी शेवटी जी आहे ती दलित स्त्री आहे आणि म्हणून स्त्रीचा माणूसपणाकडे नेणारा धागा म्हणून त्याच्याशी नातं जोडलं गेलेलं होतं. पण या सगळ्या ज्या प्रेरणा आहेत त्या मुख्यतः सत्तेला समांतर होत्या, राजकारणाला समांतर होत्या, प्रस्थापिताला समांतर होत्या. 25 वर्षांनंतर आत्ता असं लक्षात येत आहे की त्यावेळेला सत्तेला, राजकारणाला, प्रतिष्ठेला, प्रस्थापिताला समांतर जाणाऱ्या चळवळीतली जवळजवळ अर्ध्याहून अधिक त्यावेळची मुलं मुली आता सत्तेच्या, प्रस्थापिताच्या, प्रतिष्ठेच्या इतकी आहारी गेलेली आहेत की जणू त्यांना 25 वर्षापूर्वी हा काही भूतकाळ होता हे जाणवत सुद्धा नाही. हे कसं काय घडलं असं इतकं मूलभूत अंतर? म्हणजे तुझ्याबद्दलच घडलंय असं मी म्हणत नाहीये किंवा तुझ्या पुरताच हा प्रश्न नाहीये, हा त्या सगळ्या पिढीचाच प्रश्न आहे. मी असं मानते की एक दबाव गटाचं राजकारण आणि एक मध्यवर्ती राजकारण ही दोन्ही राजकारणं महत्त्वाची आहेत. दुसरं आपण जे म्हणतो की फक्त सामाजिक, हे कुठली गोष्ट फक्त सामाजिक नसते, त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं राजकारण हे असतं आणि म्हणून प्रस्थापित राजकीय पक्षापेक्षा लांब राहून विकासाची संधी शोधणं हे आजही महत्त्वाचं आहे. परंतु प्रश्न असा हळूहळू निर्माण व्हायला लागतो की सातत्याने ती धोरणं पुढे देणारे काही तुम्हाला साथीदार लागतात आणि हे साथीदार त्याच प्रभावीपणे राजकीय पक्षामध्ये सुद्धा असू शकतात, कारण राजकीय पक्ष देखील बदलत चाललेत. राजकीय पक्ष 25 वर्षापूर्वी जी भाषा बोलत होते तीच भाषा आज बोलत नाही आहेत, त्यांच्यामध्ये परिवर्तन होते. आणि मी पुढे जाऊन म्हणेन की पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण आल्यावर 93 सालानंतर तर स्त्री चळवळीचं सगळं परिमाणच बदललं आणि त्या बदललेल्या परिमाणामध्ये आपण आपल्या गावातले प्रश्न सोडवत असताना धोरणात्मक जर का बदल केले नाहीत तर केवळ एक एक प्रश्न सोडवत राहण्यातून किती आपण प्रश्न सोडवायला चालना देऊ शकू यासारख्या सुद्धा प्रश्नांचा विचार नाही, पण म्हणजे राजकारण हे समाजकारणाचं माध्यम झालं. हो, आणि त्याच भूमिकेला आता विरोध होता सगळ्या चळवळींचा. म्हणजे राजकारणाला युक्रांद विरोध असो, होता असं नाही युक्रांद म्हणता असो येणार. किंवा स्त्रीमुक्ती चळवळ असो किंवा अगदी शिवसेना असो जी अगदीच वेगळ्या पठडीतली होती आणि या सगळ्या चळवळींची तुझा संबंध आला. युक्रांदही शिवसेनेच्या पूर्ण विरोधात होती. भारतीय रिपब्लिकन पक्ष त्यावेळेला म्हणजे रिपब्लिकन चळवळ काँग्रेसच्या विरोधात होती. म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात सगळ्या चळवळी होत्या. आणि त्या आत्ता चळवळीतले सगळे लोक प्रत्यक्षात प्रस्थापित राजकारणच करतायत. ह्याचं रहस्य काय? म्हणजे त्यांनी राजकारणाचा बास बदलला असता तर समजू शकतो आपण. मला अजिबात वाटत नाही. मी साधं असं म्हणेन की ज्यांना ज्यांना काही अधिकार नाकारले गेले आहेत यांना स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपले मांडावं लागतं. मी उदाहरण अगदी कॉन्क्रीट दिले, केस स्टडी म्हणून, की जो सर्व या पक्षांशी संबंधित आहे. परित्यक्तांच्या चळवळीचं आपण उदाहरण घेऊया की ज्यामध्ये स्त्रियांच्या नावाने घरं असली पाहिजेत, कुटुंबामधली रेशन कार्ड एकट्या स्त्रियांच्या नावाने असली पाहिजेत, यासारख्या प्रश्नांवरती फार मोठी चळवळ उभी राहिली. परंतु ज्या वेळेला एक एक जिल्ह्यामधल्या एकेका तालुक्यामधल्या स्त्रियांचा प्रश्न फक्त स्थानिक आंदोलनातून सुटणार नाही, त्याच्यासाठी कायदे बदलले गेले पाहिजेत, योजना बदलल्या गेल्या पाहिजेत, त्यावेळेला तो प्रश्न प्रत्येक पक्षाने त्याची दखल घेतली पाहिजे ही गरज काळाने निर्माण होते. त्यामुळे मी तर असं म्हणेन की कुठल्याही घटकांमधली जेव्हा जागृती वाढते त्यावेळेला त्या घटकांची अपेक्षा ही निर्माण होते की आमच्या अपेक्षांचं, प्रश्नांचं प्रतिबिंब राजकीय पक्षांमध्ये पडावं. मग प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची विचारधारा आणि त्यांना कोणाबद्दल विश्वास वाटतोय, त्यातल्या त्यात कुठल्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाटतोय, या प्रकाराने त्या वेगवेगळ्या अपेक्षांना प्रतिसाद द्यायला लागतात. मग भटक्या विमुक्तांची चळवळ असेल किंवा कामगार चळवळ, शेतकरी चळवळ, आणि म्हणून केवळ हे प्रस्थापित झालेत असं म्हणून त्याच्यावरती शेरा मारून मोकळं होण्यापेक्षा मी उलट असं म्हणेन की स्त्री चळवळीने तर सातत्याने मांडलेले की पर्सनल इज पॉलिटिकल, वैयक्तिक जे जे आहे ते राजकीय आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी बिगर संसदीय फक्त असणं हे पण राजकीयच होतं. आणि आता स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात तो प्रश्न समोर यावा म्हणून प्रयत्न करणं हे पण राजकीय आहे. मी असं म्हणेन की भारतातच हे घडलं असं नाही आहे. अनेक लॅटिन अमेरिकेपासून, किंवा तुमचाही त्या विषयावरती चांगला अभ्यास आहे, किंवा संपूर्ण आशिया खंडामधल्या ज्या ज्या चळवळी आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये कुठे ना कुठे त्यांचे समझोते
किंवा युती राजकीय पक्षातल्या लोकांशी झालेली आहे, असे आपल्याला अनेक घटक राजकारणामध्ये दिसून येतात. दुसरं मी असं म्हणेन की जेव्हा आपल्याला असं वाटतं की तो प्रश्न समजून प्रशासनासमोर मांडायची वेळ येते, त्याला मग काही वेळेला प्रश्न असा यायला लागतो की सातत्याने कोणाच्या तरी तर्फे किंवा कोणावर तरी अवलंबून राहून ती बाजू मांडण्यापेक्षा एखाद्या वेळेस आपल्याला ती बाजू चांगली मांडता येईल का, आणि अशा वेळेला प्रतिवाद करण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्यासपीठांवरती जावं लागतं की ज्याला आपण एखाद्यास प्रस्थापित होणं असं म्हणू शकू. परंतु जेव्हा आपण ज्या घटकांनी आपल्यावर विश्वास टाकला किंवा ज्या घटकांची जबाबदारी आपल्यावर आहे त्यांचा कुठलाच प्रश्न पुढे नेण्याचा प्रयत्न देखील न करता त्यांना विसरल्यासारखं होतं, तेव्हा प्रस्थापित होतो असं मला वाटतं. नाही, माझं तर पूर्ण सहमतच आहे. किंबहुना राजकारणात सगळ्यांनीच गेलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे राजकारणाबद्दल जी नफरत विशेषतः मध्यमवर्गीय समाजात आहे ती दूर व्हायला मदत होईल. परंतु आता स्त्रियांचा प्रश्न योगायोगाने ज्या दशकाबद्दल आपण बोलतोय त्या 1975 सालीच आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती दिन युनायटेड नेशन्सने जाहीर केला. तो जाहीर केला त्यावेळेला कोणालाही असं वाटलेलं नव्हतं की प्रथम वर्ष, नंतर दशक, त्याच्यानंतर द्विदशक आणि आता तर त्याच्यानंतर बेजिंग +5 असं जणू काही 1975 साल हे अजून चालूच आहे आणि अधिकाधिक विविध रूपं घेऊन ते पुढे येत आहे. आणि त्याच्यामुळे त्यावेळेला तुम्ही स्त्रियांच्या चळवळीमध्ये घेतलेले मुद्दे आणि आता 25 वर्षानंतर स्त्रियांच्या चळवळीत आलेले मुद्दे हा एक अतिशय म्हणजे खूप बदल घडला आहे. त्यावेळेला मला नाही वाटत 75 साली 33% प्रश्न होता. 50% तर सोडूनच द्या, जरी अर्ध आकाश आमचं आहे अशी मागणी असली तरी 50% मागण्या कोणी करत नाही आहे. हा जो सगळा कॅनव्हास विशेषतः स्त्रियांच्या भूमिकेचा आणि राजकारणाचा बदलला, त्याच्याबद्दल आपण एकच मिनिट छोटासा ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर बोलूया. 1974 साली तू युक्रानमध्ये आलीस वयाच्या 20शीत असताना आणि दुसऱ्या वर्षात MBBSच्या असताना, आणि 75 साली आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती दिन जाहीर केला गेला. त्यावेळेला तुला जे स्त्रियांचे प्रश्न भासले ते आणि आत्ता ह्याच्यात काय फरक आहे? त्यावेळेला ॲसिड फेकण्याची पद्धत नव्हती मुलींच्या चेहऱ्यावर. त्यावेळेला आजच्या एवढी हुंडाबळी नव्हते असं पोलिसचा डेटा सांगतो. त्यावेळेला आजच्या एवढे अत्याचार प्रगट होत नव्हते किंवा दिसत नव्हते. सांगलीला ज्या मुलीवरती चाकू मारून तिचा खून करण्यात आला, अमृतावरती, किंवा बॉम्बे सेंट्रलला त्या विद्याप्रभू देसाईला जसं जाळलं, तसे प्रकार 74 साली नव्हते. हा एक विरोधाभास नाही का की 75 साली चळवळ सुरू होते आणि 2000 साली पूर्वीच्या पेक्षा जास्त अत्याचार होताना दिसतात? त्याचं काय कारण असेल? एक तर 75 आणि आताच्या फरकामध्ये असं आहे की पूर्वीचा विरोध संघटितपणे होता. महिला अत्याचाराच्या प्रश्नावर जेव्हा आम्ही बोलायचो किंवा महिला अत्याचाराच्या प्रश्नावर जेव्हा आम्ही निदर्शनं केली, त्यावेळेला ज्यांना अत्याचाराला पाठिंबा आहे ते लोक उघडपणे येऊन बोलत होते. पण मगाशी मी जसं म्हटलं की राजकीय पक्ष शिकत गेले की वेगवेगळ्या आंदोलनांना सुद्धा आपण सामावून घेतलं पाहिजे, तसं जे गुन्हेगारांची वकिली करतात किंवा जे साक्षी पुराव्यामध्ये हस्तक्षेप करून सगळे केस फिरवणारे वकील आहेत ते पण जास्त वेगाने हुशार होत गेले, त्यांच्याकडेही पैसा जास्त येत गेला. दुसरीकडे या अत्याचारांना एक जो छुपा स्वरूपाचा स्थानिक प्रभावी लोकांचा जो पाठिंबा असतो तो पण समोर येत गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण कोणतंही काही वर्तन केलं, अत्याचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणी रोखणार नाही हे वाटतं आहे. दुसरं मला असं वाटतं की एक अगदी खूप खोलवर रुजलेलं कारण आहे की पुरुष जास्त असुरक्षित होत गेले आणि असुरक्षित होत असतानाच प्रेमाचं प्रचंड उदात्तीकरण, म्हणजे प्रेम हे सर्वस्व जणू काही, आणि ते प्रेम जर का नसेल तर मग आत्महत्या करून स्वतः मरणं किंवा दुसऱ्याला मारणं या स्वरूपाचा संदेश सातत्याने मनामध्ये भिनत गेल्यामुळे मग ॲसिड फेकणं, एकतर्फी प्रेमातल्या हत्या किंवा हुंडाबळी किंवा बलात्कार, सामूहिक बलात्कार करणं यासारख्या गोष्टींचं प्रमाण वाढत चाललं. हा तुला अनुभव व्यक्तिगतपणे आहे एका अर्थाने, म्हणजे तू मुलगी होतीस, नंतर तू तरुणी होतीस, नंतर तू प्रेमविवाह केलास आणि ह्या सगळ्या स्त्री कार्यकर्ते असताना एक स्त्री म्हणून पण तू या सगळ्या टप्प्यांमधनं गेलेली आहेस आणि त्यामुळे तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काहीतरी जोडणारे असे धागे असणारच ना. म्हणजे प्रेमाच्या बद्दलची संकल्पना 1930 मध्ये होती तशी काही तू प्रेमविवाह केलास त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला तू एक स्त्रीच आहेस प्रेम करणारी आणि स्त्रीमुक्ती चळवळीतली कार्यकर्ती पण आहेस. तर ह्या दोन्हीचा कुठेतरी एक प्रकारचा वैचारिक आणि एक प्रकारचा भावनिक असा धागा तो तू जोडलास का, तो जोडला जातोच का तो असतोच? मला असं वाटतं की स्त्रियांच्या संदर्भातली दृष्टी मिळाल्यामुळे माझी प्रेमाच्या बद्दलची संकल्पना खूप समृद्ध झाली आणि मला तर असं वाटतं की त्यातून मला शक्ती मिळाली. जेव्हा निराशा येते किंवा जेव्हा काही प्रश्न येतात
त्यावेळेला केवळ आधार म्हणून नव्हे तर एरवीसुद्धा सुखदुःखांचं साथीदार ज्याला आपण म्हणू, ही एक नेहमीची पारंपरिक एक अर्थाने कल्पना आहे. पण दुसरं मला असा अनुभव आला की कामाचं पण एक नातं असतं. चांगल्या प्रकारनी सहकारी, चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते याच्यामधून सुद्धा एक जो जिव्हाळा निर्माण होतो हा पण खूप महत्त्वाचा असतो आणि यातून दृष्टी निकोप होणं, दृष्टी व्यापक होणं हे पण अतिशय गरजेचं असतं. आणि भावनिक नात्याच्या संदर्भात तर मी असं म्हणेन की फार मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रीबद्दल एक चारित्र्य हनन ज्यावेळेला केलं जातं त्याला चारित्र्य हननाची पर्वा न करता आपण स्वतःचं जीवन जगलं पाहिजे. आणि त्याच वेळेला एक दुसरी पण भावना की केवळ पुरुषाच्या नजरेतून मी सुंदर दिसते की नाही किंवा त्या पुरुषाला जसं वाटते त्याप्रमाणे मी कठपुतळीसारखं नाचायला पाहिजे, हा त्याच्यातला भाग नाही आहे. तर त्यांनी माझ्यासाठी बदललं पाहिजे. आणि कुमार मला असा यामध्ये अनुभव आला की स्त्री चळवळीच्या मधून ही जी दृष्टी समृद्ध झाली ही समजून घेऊ शकणारी खूप मला माणसं आज नाही, पण दिसतात. तुमच्या सगळ्याच पिढीचं किंवा मी सुद्धा त्याच्यात होतोच त्यामुळे आमच्याही पिढीचं मुख्य वैशिष्ट्य आहे की त्यांना अजून ठरवता आलेलं नाही, तेव्हाही ठरवता आलं नव्हतं की ते विचाराने एकत्र आले का भावनेमुळे एकत्र आले. तर आता पाठीमागे वळून पाहताना तुला सरळ तो पण युक्रांमध्ये होता, तुझा नवरा आनंद, आणि तू पण युक्रांमध्ये, म्हणजे तुमचं पहिलं नातं वैचारिक होतं आणि ते केव्हा तरी त्याच्या वर्ण भावनेकडे गेलं आणि असंच बहुतेकांचं झालंय. आता काय, आता मला खरंच वाटतं की प्रेमाचं खूप विश्लेषण करायला लागलो म्हणजे आपलं वय झालंय का काय. हरकत नाही, झालेलं आहे थोड्या प्रमाणात. त्याच्यामुळे प्रेमाच्या संदर्भामध्ये विचाराचा पाया हा अधिक मजबूत होता असं मला वाटतं. नाही तर मग वैचारिक मतभेद झाल्यावरती कुठेतरी अनेक मी ठिकाणी बघते की थोडेसे विसंवाद होणं किंवा मतभेद होणं किंवा संवाद तुटणं. औपचारिकरित्या जरी ती लग्न असतील तरीसुद्धा एका व्यक्तीची वाढ वेगाने होती विचाराची, बुद्धीमध्ये किंवा स्थित्यंतर होते, त्याला वाढ म्हणता येणार नाही, पण दुसरी व्यक्ती त्या वेगाने त्याच्यावर जाऊ शकत नाही आहे. अशी मी खूप जोडपी पाहते आसपाससुद्धा की 10 वर्ष संसार झाल्यावर असं काही वेळेला घडताना दिसतं. आणि मग तो पूर्वीचा जो पाया होता तो पाया खरंच किती योग्य आहे की नाही वगैरे असे प्रश्न माणसाला पडायला लागतात. पण मला स्वतःला असं वाटतं की विचार हा पाया जेव्हा असतो तेव्हा फक्त विचार हा पाया असू नये असं आता मला वाटायला लागले. आणि मला नेहमी असं वाटतं की विचाराच्या मतभेदाच्या पलीकडे जाऊन समजून घेण्याची शक्ती असेल, कारण आपण सगळेजण बदलणारी व्यक्ती आहोत. एक माणूस आज 2000 सालामध्ये आहे तोच 2010 सालापर्यंत असेल, गॅरंटी, ती गॅरंटी असेल तरच ते नातं पण हे टिकणार. सगळे विचारांनी एकत्र आलेली जी मुलं मुली होते त्यांच्यामध्ये अनेक मुलं मुली विचार वेगळे झाल्यानंतर विभक्त पण झालेत. हो म्हणजे काही प्रमाणात ते तुलाही लागू आहे, परंतु मुख्य मुद्दा असा की ते विभक्त होणं जे होतं ते वैचारिक होतं आणि नातं होतं ते भावनिक होतं. हो म्हणजे याचा अर्थ तो विचाराचाच पगडा भावनेपेक्षा जास्त राहिला विचाराचाच पगडा आणि जास्त त्या होता. बहुतेकच्या पिढीतल्या अनेक लोकांच्या बद्दल तसं म्हणता येईल. आणि त्यांना ते म्हणजे एक गोष्ट चांगलीच आहे की ते विचार आणि भावना ह्याचं विभक्तीकरण बराच काळ करू शकले नाहीत, हे ठीक आहे, परंतु पुढे ज्यावेळी ते झालं त्यावेळी ते वैचारिकतेच्या पातळीवरती झालं. आणि म्हणतो प्रश्न स्थित्यंतरांचा नाहीये. जर विचाराच्यावरती आधारावरती झालं असेल लग्न किंवा एकत्र येणं तर मग एखादा माणूस विचार बदलतो. उदाहरणार्थ आनंद मार्क्सवादाकडे गेला आणि तू समाजवादी किंवा रिपब्लिकन पक्षाकडे गेलीस. तू पण मार्क्सवादाकडे गेली असतीस किंवा तो रिपब्लिकन पक्षाकडे आला असता तर कदाचित एक याच्यात भाग आपण विसरतोय की दोघं आपण समान आहोत असं मानतोय, पण प्रत्यक्षामध्ये बऱ्याच वेळेला स्त्रीवरतीच मुलांची जबाबदारी असते हे आपण गृहीत जे धरतो समाजामध्ये, मग ते कुठल्याही विचाराचे असो. आणि मग त्याची जबाबदारी घेऊन ते स्थित्यंतर विचाराचं किंवा भावनिक पेलणं याच्यामध्ये मला असं वाटतं की स्त्रीला जास्त फार मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास, एकल कोंडेपणा, कुठल्याही प्रकारचा कुटुंबाचा जर का सपोर्ट नसेल तर बऱ्याचशा स्त्रिया मी बघते की त्या राजकारणातून किंवा समाजकारणातून पूर्ण बाजूला त्यांना जावं लागलं. चळवळीतनं आलेल्या असून सुद्धा. हो, आणि याचं कारणच मला असं वाटतं की दोघं जण चळवळीत जरी समान होते, चळवळीमध्ये दोघं एक सैनिक होते असं आपण म्हणू, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र स्त्री ही सैनिकाबरोबर स्त्री पण होती आणि स्त्रीची जी तिच्यावरची जबाबदारी होती त्या जबाबदाऱ्यांना पार पाडता पाडता स्त्रियांना शेवटी राजकारणापेक्षा लांब जाऊन सार्वजनिक जीवनाचा त्याग करून या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. आणि मला तर असं वाटतं की आमची जी पिढी आहे त्या पिढीने फार मोठी दिलेली ही किंमत आहे या सगळ्या प्रवासामध्ये, की त्याच्यामध्ये भावनिक किंमत तर द्यावीच लागली, पण त्याचबरोबर आपणच असं मानत होतो की कुटुंब संस्थेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. पण ज्यावेळेला तुम्ही एकटे असता त्यावेळेला आत्ताचं जे काही कुटुंब आहे त्या आधाराशिवाय तुम्हाला दुसरं काही शिल्लक राहत नाही. कारण चळवळ नावाची बाहेर जी चळवळ होती ती चळवळ जवळजवळ सर्व विरळ होऊन गेलेली होती आणि त्यामुळे धड चळवळीचा आधार नाही,
धड कुटुंबाचा आधार नाही, कारण कुटुंबाच्या मध्ये वेगळ्या कल्पनांच्यामुळे तुम्ही एकटे पडलेले असता. आणि तिसरीकडे समाजातल्या स्त्रियांचा प्रचंड दबाव की आमच्या प्रश्नांसाठी तुम्ही काहीतरी करा. अशाला तुम्हाला स्वतःची वैयक्तिक सुखदुःखांचा विचार करायला फारसा वेळ पण राहत नाही. पण असं अशी सुद्धा जेव्हा घडतं. गुंतागुंतीची परिस्थिती तयार होते की तुम्ही एका विचाराने ज्यावेळेस चळवळ सुरू करता त्यावेळेस तुम्ही कुटुंबाच्याही विरोधात असता, म्हणजे ज्या आई वडिलांच्या दडपशाहीच्या किंवा दडपणं जी आणलेली असतात त्याच्या विरोधात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस चळवळ विरोध जाते त्यावेळेला आधार पुन्हा त्या कुटुंबाचाच वाटायला लागतो. हो. असं एक विरोधाभास परिस्थिती होते. परंतु ती चळवळ आधार का देऊ शकत नाही त्या अशा परिस्थितीमध्ये, अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला चळवळ का नाही आधार देऊ शकत? चळवळ अधिक आघातच करते असं बहुतेक लोकांनी त्यांचे जे काही आत्मनिवेदनं आत्मकथनं केलेत त्याच्यातनं दिसतं. तू पण अशा गुंतागुंतीच्या प्रसंगातनं गेलेली आहेस आणि प्रत्येक वेळेला तुला तुझ्या आई वडिलांचा पाठिंबा लाभत आलाय निरनिराळ्या भूमिकांमधनं सुद्धा. आई वडील आणि ज्या संघटनेचं मी काम करते, स्त्री आधार केंद्र, क्रांतिकारी महिला संघटना, याच्या कार्यकर्त्यांचा जो एक सपोर्ट आहे आम्हाला एकमेकाला, त्यामधूनच रस्ता निघालाय. पण म्हणूनच मला असं वाटतं की पूर्वीची जी चळवळीची संस्कृती होती की अगदी मतभेद झाले की टोकाला जाऊन पहिल्यांदा एकमेकाला नामशेष करायचा प्रयत्न करायचा, हा जो विचार होता त्याच्याचबद्दल मी थोडा पुनर्विचार करायला लागले. मला आता तसं तुझ्याही बद्दल झालंय. तुझ्याही विरुद्ध एक प्रकारे कुजबूज मोहीम ज्याला म्हणतात ती मोहीम उघडली गेलीच होती तुझ्या हितशत्रूंकडनं किंवा प्रत्यक्ष शत्रूंकडनं. पण मग त्याचा तुझ्या मुलीच्या वागण्यावरती वाढण्यावरती काही परिणाम होत नाही का मुक्तावरती? मुक्ताला तर तू पण चांगलं ओळखतोस. मुक्ताच्या संदर्भात म्हटलं तर ती बरीच खूप समजूतदार मुलगी आहे, स्वतः वाचन करते आणि ती जे काही समजून घेते त्याच्यामध्ये तिच्यापर्यंत या गोष्टी काही प्रमाणात पोचल्या असल्या तरी तिने त्या माझ्यापर्यंत पोचू दिल्या नाही आहेत. हे तिचं मी खरंच एक कौतुक आहे असं मला वाटतं. दुसरीकडे मी असं म्हणेन की काही प्रमाणात या सगळ्या गोष्टींची तुम्हाला त्रास हा होतोच, परंतु तेवढेच मदत करणारे लोक तुम्हाला भेटतात. म्हणजे जेवढी कुजबूज मोहीम होते त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये किंवा अनेक पटीने मी मोजदाद पण करू शकत नाही अशा लोकांचं प्रेम, सहानुभूती, जिव्हाळा आणि सामान्य जनतेचा जेव्हा तुमच्यावर येतो आणि जेव्हा एक दार बंद होतो तेव्हा दुसरं दार उघडलेलं असतं असं मी घडलेलं पाहते. त्यावेळेला असं वाटतं की नाही, ते सगळे प्रश्न स्त्रीचे समजून घेऊन स्त्री कार्यकर्त्यांना काही ना काही कामाची संधी देणं याबद्दलची पण संवेदनशीलता समाजामध्ये वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे या चारित्र्य हननाच्या आणि कुजबुजीच्या मोहिमांचा तसा कामावर फार कमी परिणाम होतो असं मला उलट वाटतं. पण प्रत्येक स्त्रीला यातून तावून सुलाखून जावं लागतं आणि पुरुष कार्यकर्त्यांना या प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं, परंतु त्यांना कोणी याच्यावरती प्रश्न विचारत नाही किंवा त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागत नाही आणि स्त्रियांना हे उत्तर द्यावं लागतं. पण अशा चळवळींमध्ये सुद्धा पुरुषी आरेरावी खूप वेळेला प्रत्यक्षात असतेच, असा तुझा अनुभव आहे का? आता म्हणजे तू विविध राजकीय दलांमधनं किंवा विचारसरणीच्या प्रवाहांमधनं गेलेली आहेस, रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, काँग्रेस, समाजवादी. माझ्याशी वागत असताना असं डायरेक्टली अरेरावीचा मला अनुभव आला नाही आहे, पण ते मला असं वाटतं की मी खूप वेळाली तर भांडू शकते, बोलू शकते किंवा एखादी गोष्ट ऐकली तर मी तेवढं गप्प बसणार नाही किंवा त्याला प्रतिकार करीन असं असल्यामुळे असू शकतं. पण वेगवेगळ्या प्रकारची एक पुरुषी अरेरावी असते, सगळ्यांमध्ये नसली तरी विशेषतः ज्याला नेतृत्वाची स्पर्धा तयार होते त्यावेळेला असते. जोपर्यंत तुम्ही चौकटीमध्ये एकमेकाशी छान समझोता झालेला असतो तोपर्यंत अजिबात अरेरावीचा त्रास होत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला लागता किंवा ज्यावेळेला एखादी गोष्ट तुम्हाला पटत नाही त्यावेळेला फार वेगवेगळ्या प्रकारनी नाकेबंदी केली जाते. आनंदचा किंवा वडील म्हणून तुझ्या वडिलांचा पुरुष या नात्याने अशा प्रकारचा पुरुष विरुद्ध स्त्री अशा प्रकारचा संघर्ष कधी? आमच्याकडे फक्त संघर्ष कधी झाला असेल तर कोण किती बोलतं याच्यावरून, कारण प्रत्येकजण खूप बोलका आहे आणि त्याच्यामुळे या लोकांचं बोलणं होईपर्यंत मला बोलायला वेळच मिळाला नाही याच्यावरून आरडाओरडा झाला आहे. पण बाकी मला असं नाही वाटत कधी की केवळ पुरुष आहेत म्हणून त्यांनी मला अमुक एक गोष्ट डिक्टेट केली आणि म्हणून मी ती खाली मानेने ऐकली पाहिजे, असं कधीच झालं नाही. आणि माझ्या मित्रांकडूनही झाले नाही, म्हणजे मैत्रिणींकडूनही नाही, मित्रांकडूनही नाही. पण तुझ्या ज्या कथा आहेत, काय कथासंग्रहाचं नाव आहे तुझ्या? उरल्या कहाण्या. त्या उरल्या कहाण्यामध्ये या सगळ्या गुंतागुंतींचं चित्र येतं का? त्या ज्या कहाण्या आहेत त्या वेगळ्याच क्षेत्रात आहेत? नाही, माझ्या चळवळीमध्ये जे मला भेटले लोक, साथीदार, मैत्रिणी, कार्यकर्त्या, त्यांच्या सुखदुःखाशी संबंधित असा तो कथासंग्रह आहे आणि काही प्रमाणात त्याचं प्रतिबिंब त्या कथासंग्रहात पडलं आहे, जे काही मी जगले पाहिले त्याबद्दलचं. आणि त्याच्यामध्ये इंदिरा संतांची जी कविता आहे की मीच झाले ज्वाला आणि तरी दशांगुळ उरले, तशा स्वरूपामध्ये
तुम्हाला अनुभव येतो की प्रत्यक्षात तुम्ही खूप झिजता, मनामध्ये तुम्हाला त्रास होतो, पण तरीही तुमची उमेद शिल्लक राहते. या स्वरूपामध्ये प्रत्यक्षात आले, पण अजून खूप बाकी आहे कुमार, खूप बाकी आहे की ज्याच्यावरती लिहिता येईल, बोलता येईल, सांगता येईल. पण अजून मला सार्वजनिक जीवनात बरंच काम करायचं आहे. पण हे सगळं करताना तुझं जे अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, म्हणजे MBBS होणं मी MBBS आणि नाही, मी MBBS BMS असणं, आहे. BMS म्हणजे BMS, डॉक्टर असणं मुद्दा, आणि ते डॉक्टर असण्याचा म्हणजे त्या शिक्षणाचा, त्या ब्राह्मण जातीत जन्माला येण्याचा, या सगळ्या गोष्टी पूरक आहेत तुझ्या आत्मविश्वासाला, केवळ चळवळीमुळे असं नाही. आणि त्या डॉक्टर असण्याचा आता तर काही मला वाटतं तुझ्या दैनंदिन जीवनात डॉक्टर की तू जवळजवळ करतच नाहीस मला वाटतं. म्हणजे जवळपासचे लोक जर का आजारी असतील तर काही औषधच सुचवते एवढे. त्याच्या पण बाकी तुझा व्यवसाय म्हणून डॉक्टरकीशी आता काही संबंध राहिलेला नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी तू इंटिग्रेट करायचा जेव्हा प्रयत्न करतेस दैनंदिन तुझ्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये नाही, त्यावेळेला जे तणाव मुख्यतः तुला जाणवत असतील ते राजकीय आहेत का तुला डील करता येत नाहीये परिस्थितीशी, मग ती कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, त्याच्यामुळे तणाव आहेत? म्हणजे राजकीय विचारसरण्यांमुळे, पक्षबाजीमुळे, निवडणुकांच्या राजकारणामुळे होणारे तणाव आणि व्यक्तिगत पातळीवरती परिस्थितीशी जोडून घेताना निर्माण होणारे तणाव, यातल्या कोणत्या तणावांचा दबाव सगळ्यात जास्त तुझ्यावर असतो? का तसा दबाव प्रत्यक्षात नसतो? नाही, दबाव असतो ना. ज्या ज्या वेळेला काही तुम्ही निर्णय घेता आणि निर्णय बदलता त्यावेळेला प्रचंड दबाव येतो आणि तुम्हाला अशा वेळेला एक भिंत स्वतःच्या भोवती आखून घ्यावी लागते की त्या भिंतीच्या पलीकडे कुणीच नसतं, जिथे तुम्ही आणि अगदी कुटुंबातले 1-2 लोक, याच्या पलीकडे कोणी तिथे नसतं, असं देखील घडतं. पण या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये मला चांगल्या प्रकारचं व्यक्त करायला एक साधन म्हणेन मी असं आहे, ते म्हणजे माझ्या दैनंदिनी डायरी. गेले 25 वर्ष मी बऱ्याच मोठ्या प्रमाणात महत्त्वाची घटना घडली की स्वतःचे प्रश्न मुक्त छंदात, कवितेमध्ये किंवा मनोगत असं लिहून ठेवते. आणि ते जेव्हा मी परत वाचते त्यावेळेला असं लक्षात येतं की 3 किंवा 4 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षाचे असाच तणाव आला होता आणि त्यावेळेला आपल्याला हे जाणवलं होतं. त्यातून आपल्याला स्वतःला खूप शिकायला मिळतं. दुसरं, स्त्री आरोग्याच्या संदर्भात मी स्वतः प्रॅक्टिस जरी करत नसले तरी आरोग्य आणि स्त्रीची मानसिकता यावर आम्ही खूप काम स्त्री आधार केंद्राच्या वतीने करतो, वाचतो, त्याच्यावरती बोलतो. आणि त्यात स्वतःला अपराधीपणाच्या भावनेत मनाला बांधून टाकणं, याच्यातून मुक्त होण्यासाठी सातत्याने माझा प्रयत्न चालला आहे. मला वाटतं की अशा भिंती ज्या आता सांगितल्यास, त्या भिंती किंवा अपराधीपणाची भावना किंवा ज्या डायरीबरोबर तू तुझ्या मुक्त छंदामध्ये बोलतेस, ते सगळं जे आहे ते सगळं जीवन एखाद्या कुठच्या तरी अर्ध्या तासाच्या गप्पांमध्ये सगळ्या लोकांसमोर आणणं अशक्यच आहे, कठीणही आहे आणि कित्येक वेळेला योग्यही नाही. कारण प्रत्येक माणूस जेवढा सामाजिक असतो तेवढाच खाजगी असतो. परंतु तू तुझं खाजगी जीवन मनामध्ये जिरवून आणि झिरपून देऊन तुझी सामाजिकता टिकवून ठेवलीस. मला वाटतं हेच खूप कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे प्रेक्षकांना त्याच्यातनं खूपच घेण्यासारखं काहीतरी जाणवलं असेल. तू इथे आलीस समोरासमोर कार्यक्रमात, त्याच्याबद्दल धन्यवाद.